करण्याचा विचार मनात आहे. खरं तर मी तुमच्या समोर प्रवचन करायला अजिबात आलो नाही सरोश महाराज. मी इथं आलो, मी देखील एक प्रापंचिक आहे, मी देखील तुमच्यासारखा सामान्य माणूस आहे. माझ्याही जीवनामध्ये काही विकार असतील, काही वाईट गोष्टी असतील आणि त्या जर संपवायच्या असतील तर त्याच्यासाठी एकमेव औषध कुठं मिळत असेल, काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर या 6 विकारांना घालवणारं औषध जर कुठं मिळत असेल तर ते धर्म मंडपामध्ये, नामसंकीर्तनामध्ये तुमच्या सगळ्यांची पायाची धूळ आपल्या मस्तकाला लावावी आणि संत चरणाला लागत असं वासनेचे बीज तोडले जाय, माझ्यामधील हे विकार निघून जावे, इथली पायधूळ गेल्या 8 दिवसांपासून अनेक ज्ञानवंत, गुणवंत, विचार देणारे वक्ते या व्यासपीठावरून बोलले. तुम्ही सगळे भाविक तल्लीन होऊन या भगवत भक्तीमध्ये आनंद लुटत आहात आणि तुमच्या पायाची पायधूळ माझ्या मस्तकी लागावी एवढाच हेतू. पण आता आलोच आहे तर प्रवचनही करून जातो. ज्या परमेश्वरानं या भूतलावर अवतार घेऊन अर्जुनाला निमित्त ठरवून तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी जो विचार दिला, आजही तो विचार समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. आणि म्हणून या पुढील पिढीनं न्यायालयामध्ये न्यायाधीशाच्या समोर जाऊन गीतेवर हात ठेवून शपथ घ्यावी ही वेळ येऊ द्यायची नसेल तर आमच्या तारुण्याच्या अवस्थेमध्ये आम्हाला भगवद्गीतेचे विचार मिळणं गरजेचं आहे. जगाच्या सृष्टीला सुखी करण्याचं सामर्थ्य जर जगात कशात असेल तर ते फक्त आणि फक्त भगवत विचारांमध्ये आहे. आणि म्हणून आपण सगळेजण भाग्यवान आहोत की आपल्याला पवित्रशा महाराष्ट्राच्या पवित्र मातीमध्ये जन्म मिळाला. तुम्हाला त्यात काय एवढं भाग्य महाराज? यूपी, बिहार, ओरिसा, आसाम, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ त्याही राज्यांमध्ये जन्म घेणारे आपल्यासारखे भाग्यवान असतीलच ना. पण नागरिक शास्त्राच्या दृष्टीनं थोडा विचार करून जर पाहिलं तर भारतामध्ये अनेक राज्य आहेत. प्रत्येक राज्याचं स्वतःचं वेगळेपण आहे, स्वतःचं वेगळं अस्तित्व आहे. पण त्या संपूर्ण भारत खंडामध्ये एकमेव राज्य असं आहे त्याला राष्ट्राचा दर्जा आहे, ते म्हणजे माझं महाराष्ट्र. याचं कारण काय असेल तर त्याचे अनेक कारण आपल्याला सांगता येतील. परंतु एक ढोबळ कारण जर सांगायचं झालं तर संपूर्ण भारतामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे संत एकट्या महाराष्ट्रात जन्माला आले.